आप देख सकते हैं वीडियो में। काय नाव आहे सर तुमचं? आमचं पवन नारायण ढाकणे। कहाँ से आए आप? गेवराई से। गिवराई से आए क्या? हाँ हाँ मराठी हिंदी चैनल है। हम बोल पवन गेवराई से आए। गिवराई से आए क्या? हाँ। कब आए आप? हम अभी आए। तो आपने यहाँ से आप भीड़ से अहमदनगर को जाने वाली ना? हाँ आया से अहमदनगर को। टिकट लिए क्या? टिकट लेंगे ना अभी। टिकट लो, 40 रुपए का टिकट है। हाँ। वहाँ नीचे से गर्दी बहुत है टिकट लेने को। आप साथ में चाय वाले हाँ क्या? चार साथ में हम चारों। कैसा लग रहा भीड़ में ट्रेन आई तो? अच्छा लग रहा है। मुंडे साहब की कृपा सब साहब की कृपा है हमारे बीड़ जिले के ऊपर। मुंडे साहब की। बाकी मुंडे साहब कुछ होते नहीं। तो ट्रेन हमारा एक ही सपना है कि ट्रेन को गोपीनाथ मुंडे साहब का नाम देना चाहिए। हाँ बस इतना ही हमारा है। और क्या बोलना चाहेंगे रेलवे स्टेशन के बारे में? काम कैसा हुआ? खाली हमारा नाम लगना चाहिए मुंडे साहब का, इतना ही हमारा यही सपना है। सब साहब का सपना था रेलवे स्टेशन लाने का, भीड़ को जोड़ने का। तो सपना हमारे साहब का पूरा हुआ। मुंडे साहब का नाम जुड़ना चाहिए स्टेशन बस मुंडे साहब का नाम लगना चाहिए, हमारा यही सपना है खाली। और काम कैसा हुआ भीड़ रेलवे स्टेशन का? एक नंबर अच्छा हुआ हुआ। ना, काम अच्छा हुआ है। काम अच्छा हुआ ना? अच्छा हुआ। और थोड़ा बहुत जो बाकी है काम वो भी जल्दी कंप्लीट कर देंगे। करते करेंगे ना वो। और ये ट्रेन कब हलने लिए यहाँ से? कितने बजे? 5-6 घंटे लगे बोले वो। हाँ। लगेंगे 5 घंटे लगेंगे। 5 घंटे लगे। हाँ नमस्कार. आज बीड शहरामध्ये एक सुवर्ण युग अवतरलं असं म्हणावं लागेल. जे की आम्ही पाणी होतं म्हणायचो, म्हणजे पाणी नव्हतं, मृगजळ होतं, पण त्या मृगजळाचं नक्कीच बीडमध्ये पाणी झालेलं दिसत आहे. याचा अर्थ असा की बीडमध्ये रेल्वे आलेली आहे. आमचे प्राध्यापक येडे साहेब आहेत. आपण त्याचे कारण सर बीडची रेल्वे आणि मागचे 40 वर्ष याबद्दल आपण बोलायचं. आमचा बीड जिल्हा हा खऱ्या अर्थानं ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. आम्ही आमच्या बालपणी चित्रामध्येच रेल्वे पाहिली होती. झुक 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 आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी. आज खऱ्या अर्थानं ज्या आमच्या पूर्वजांनी या रेल्वेसाठी खस्ता खाल्ल्या त्यांचं स्वप्नपूर्ती झाल्यासारखे वाटत आहे. आज अहिल्यानगरपासून बीडपर्यंत रेल्वे आलेली आहे. आमच्या बीडकरांचं अर्ध स्वप्न पूर्ण झाले आणि आमची पुन्हा केंद्राला एकदा मागणी आहे की बीडपासून परळीपर्यंत, वैद्यनाथापर्यंत ही रेल्वे जावी आणि आमचं खऱ्या अर्थानं बीडकरांचं हे स्वप्न पूर्ण व्हावं अशी आमची बीडकरांच्या वतीनं केंद्राकडून अपेक्षा आहे. आणि अर्ध जरी स्वप्न पूर्ण केलं असलं तरी केंद्राला आम्ही शुभेच्छा देतो, कारण आमच्या स्वप्नातली रेल्वे आज प्रत्यक्षात जी आम्ही पुस्तकामध्ये, चित्रामध्ये पाहत होतो, चित्रपटामध्ये पाहत होतो, ती रेल्वे आज आमच्या समोर आली आहे. खऱ्या अर्थानं आम्हा सर्व बीडकरांचा पूर अभिमानानं भरून आलाय. आनंदानं आमचं मन प्रसन्नित आणि प्रफुल्लित झालेलं आहे. नक्कीच आम्ही आमच्या मामाच्या गावाला रेल्वेत नाही जाऊ शकत, पण कमीत कमी आमची पुढची पिढी किंवा आमचे नातरुंड तरी आता मामाच्या गावाला 100% जातील, बरोबर. पण हा जो इतिहास आहे 40 वर्षाचा, एक सुरुवात ते शेवट एक थोडक्यात आपण विशेष ही जी याच्यातील आपले बीडचे माजी खासदार गंगाधरप्पा बुरांडे असतील, स्वर्गीय केशवकाकू क्षीरसागर असतील, विलासरावजी देशमुख असतील, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील, ही जी मंडळी होती या मंडळीनं मोठ्या अर्थानं, खऱ्या अर्थानं एक जनसामान्याची लोक चळवळ उभारली होती आणि त्या सर्वांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थानं ही रेल्वे या ठिकाणी आलेली आहे. आणि याच्यामध्ये जी खरी म्हणजे जुनी जाणती लोक होती, गंगाधरप्पा बुरांडे असतील, स्वर्गीय केशवकाकू क्षीरसागर असतील, स्वर्गीय विलासरावजी देशमुख असतील, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असतील, यांनी याचा पाया रचला. आणि खऱ्या अर्थानं त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये प्रीतमताई असतील, सध्याचे खासदार भजनगोपाळ सोनवणे असतील, म्हणजे त्यांनी पाया रचला आणि खऱ्या अर्थात त्यांच्या काळामध्ये त्यामध्ये कळत चढलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे महिलांमध्ये पाहायला गेलं तर स्वर्गीय केशवकाकू क्षीरसागर यांनी पाया रचला आणि पुढे प्रीतमताई मुंडे खासदार यांनी यावरती कलश चढवला असं म्हणावं लागेल, बरोबर. पण यामध्येच अजून एक राहत आहे की स्वर्गीय अमोल भैया गलधर यांचं देखील एक नाव यायला पाहिजे, कारण त्यांनी देखील हा भरपूर संघर्ष केलेला आहे विषय. कारण या मधल्या काळामध्ये या बीड जिल्ह्यातले युवा नेतृत्व स्वर्गीय अमोल भैया गलधर यांच्या नेतृत्वाखाली माझ्यासमोर या ठिकाणी गणेश मस्के असतील, पंडित तुपे असतील, बरेचशी ठिकाणची मंडळी आहेत, स्वर्गीय बळवंतराव कदम असतील, या मंडळीनं संजय सावंत असतील, यांनी जी केंद्रीय जे कार्यालय होतील, आकाशवाणी असेल, पोस्ट ऑफिस असेल, सर्वच कार्यालय त्यांनी बंद पाडली होती. आणि खऱ्या अर्थानं हा जो युवकांच्या हातामधला जो लढा होता तो स्वर्गीय अमोलभैया गलधर यांच्या कार्यकाळामध्ये खऱ्या अर्थानं सुरू झाला होता. आणि आज स्वर्गीय अमोलभैया गलधर यांचं स्वप्न पूर्ण झालं असं आपल्याला म्हणता येईल. नक्कीच. आणि दुसरा एक वाटा म्हणजे की ज्यावेळेस बीडचं शिष्टमंडळ रेल्वे केंद्रीय मंत्री जे होते लालू प्रसाद यादव यांना भेटायला घेत त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की बीडला रेल्वे नियमात घाटा आहे, बरोबर. जर त्यांनी एक मागणी ठेवली होती की महाराष्ट्र सरकारने 50% वाटा जर उचलला तर आम्ही बीडला रेल्वे देऊ असं त्यावेळेस बोलले होते. आणि त्यानंतर विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना बीडचं शिष्टमंडळ त्यांना भेटला आणि स्वर्गीय विलासराव देशमुख
सरकार हा वाटा उचलेल आणि पंचायत केंद्र उचलावं याबद्दल देखील आपल्याला थोडंफार बोलायचं आहे. कारण मराठवाड्याचं सर्वात मोठं नुकसान झालं तर स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे ही दोन जी व्यक्तिमत्व होते ते खऱ्या अर्थानं मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी स्वर्गीय विलासराव देशमुखांनी खूप मोठा प्रयत्न केला होता आणि जो 50% वाटा जो होता 50% वाटा राज्य सरकारचाही करण्यासाठी त्यांनी केंद्राला हमी केली होती आणि ते त्यांनी खरा करून दाखवला होता. या रेल्वेमध्ये खऱ्या अर्थानं श्रेय स्वर्गीय विलासराव देशमुखांचं आहे आणि दोन नेते मराठवाड्यातले स्वर्गीय विलासराव देशमुख आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे दोन गेल्यामुळे त्यांनी रेल्वे अगोदरच यायला पाहिजे होते, पण तरीही त्यांच्याच प्रयत्नातून आज त्या दोघांची स्वप्नपूर्ती झाली असं म्हणता येईल. आणि पुन्हा मी वारंवार म्हणतो की गंगाधरप्पा बुरांडे असतील, स्वर्गीय लोकनेते किशोर कपूर क्षीरसागर असतील, यांनी याच्यामध्ये खूप मोठा आपला वाटा उचललेला आहे. नक्कीच